जर चातुर्वर्ण्य आणि जाती व्यवस्थेचा भीषण अन्याय माणूस म्हणून ज्याला ज्याला कळत पटत असेल तो म्हणेल की औषधावर रोगावर औषध म्हणून ही उपाययोजना तर सुचली भारतीय संस्कृतीला, ही म्हणजे सर्वस्व आहे आणि हीच एकमेव असंही मानण्याचं कारण नाही. बुद्धीमधून नवे नवे सुद्धा यायला पाहिजेत. तर वाटा शोध, वेगळ्या शोध तुझ्या. इनफॅक्ट जागतिकीकरणानंतर जर जी व्यवस्था झालेली आहे त्याच्यात मी तुम्हाला गॅरंटीड सांगतोय की ज्याला जे शिक्षण हवंय ते मिळण्याच्या आता व्यवस्था आहेत. फक्त अपवाद मेडिकल. माझ्यापाशी अजून ज्याला मेडिकलला जायचं आहे ते पण MBBS ॲलोपॅथिक मेडिसिन, तेवढं माझ्यापाशी उत्तर नाही अजून. त्याच्या परीक्षा होणार, त्याच्या विशिष्ट राखीव जागा त्याच्या, आणि मग काही जणांना डॉक्टर व्हायचं असलं विशेषतः MBBS तरी होता येणार नाही. सगळे प्रयत्न करून झाल्यानंतर मग होमिओपॅथी शोध, ॲलोपॅथिक शोध, बाराक्षार, निसर्गोपचार, योग, पॅथॉलॉजी, मसाजचं शास्त्र. तो गिरगाव चौपाटीवर तेलवाला बसतो पोपट घेऊन, तो पण मेडिकलला गेलो तर माझं घोडं राजापूरच्या गंगेत नाही इलं. संधी आहेत, संधी आहेत. मला हेच कॉलेज हवंय असं घेऊन बसलो मग नाही येत. आणि माझं म्हणणे उच्चवर्णीयांनी आर्थिक सुद्धा तक्रारी करण्याचं कारण नाही. बदललेल्या अर्थव्यवस्थेमध्ये ज्याला जे शिकायचे ते शिकता येण्याच्या पण व्यवस्था आहेत, त्यासाठी आर्थिक शक्ती उभी करता येण्याच्या पण व्यवस्था आहेत. एक मुळामध्ये मोठा मुद्दा आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. अनेकदा मला वाटतं की हा राखीव जागांचा मुद्दा पुढे करून जे भांडण चालू आहे ना ते खरोखर कचरा कुंडीमध्ये एकच भाकरी आहे त्या भाकरीच्या तुकड्या करता चाललेलं भांडण आहे. आणि विकासाची दिशा पाहिजे, भाकरीच वाढली पाहिजे. म्हणजे जे मेटॅफरिकल बोलतो हे मी, ह्याचा वस्तुस्थितीतला अर्थ ते स्टॅटिस्टिक्सने सिद्ध करता येईल. ते म्हणजे 14% दलित, 7% आदिवासी, 27% OBC, आता महिलांसाठी येईल ते स्थानिक स्वराज्य संस्थात आलं 33%, आणि केंद्रामध्ये येऊ देत नाहीत कारण पुरुष खासदारांना त्यांची दुकानं बंद पडायची भीती वाटते. बायका निवडून आले की एकदा पुरुषांचं ऐकत नाहीत. हे आता त्यांना कळून चुकलेलं आहे. आधी वाटलं होतं की त्यांना पुढे ठेवून मागणं प्रत्यक्ष नवरा किंवा जो कोणी येतो कारभार चालवू शकेल. आता तसं नाही. एम्पॉवरमेंट, मूळ सूत्र एम्पॉवरमेंट, सबलीकरणाचं. तर दारिद्र्य, बेरोजगारी, कुपोषण या इतक्या भीषण समस्या आहेत की आपण असं समजूयात की उपलब्ध सगळ्याच्या सगळ्या नोकऱ्या, मी म्हणतो 14, 7, 27% वगैरे नाही, कुठल्या तरी एकाच समाज घटकाला त्या सगळ्याच्या सगळ्या दिल्या तरी त्या समाज घटकातला बेरोजगारीचा प्रश्न दूर होणार नाही. इतकी समस्या अक्राळ विक्राळ आहे. महाराष्ट्रामध्ये आता मराठा समाजाला आरक्षणाची मागणी पुढे आली. आता देशाची जोक करायचे म्हणल्यावर की आपली विनोदबुद्धी भरपूर आहेच की. वर्ष बरीच झाली पण पहिल्यांदा राजस्थानमध्ये मुद्दा पुढे आला की ब्राह्मणांना पण राखीव जागा ठेवू. चांगला जोक आहे. राजस्थानचा त्यावेळेला काँग्रेसचा मुख्यमंत्री होते अशोक गेहलोत. विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या होत्या आणि त्याला कळत होतं की जनता नाराज आहे, खांदा पलटणार आहे फंदा, BJP-कडे सत्ता जाणार आहे. मग ते BJP-च्या पायाखालची सतरंजी कशी काढून घ्या. तर समजुती, या समजुती खऱ्या त्या खऱ्या नाहीत पण समजुती की BJP-चा जो मेन बेस आहे हा मुख्यतः उच्चवर्णीयांच्यामध्ये, आणि BJP-च्या विचारधारा ती BJP-च्या जेव्हा लक्षात असते तेव्हा काही काही वेळा ते म्हणतात हिंदुत्व ही आहे, तिला ब्राह्मणीपणाचा आरोप आहे तिच्यावर. मग BJP-चा जर सपोर्ट बेस काढून घ्यायचा तर काय करा, चाईट घालायची, ब्राह्मणांना राखीव जागा जाहीर करा. पहिल्यांदा कोणी जाहीर केल्या? आधी राजस्थान सरकार आणि उत्तर प्रदेशचं मायावतीचं सरकार, यांनी ब्राह्मणांना राखीव जागा जाहीर केल्या. बरं, मग ते अशोक गेहलोतनी मांडलं की आमचा इलेक्शन मॅनिफेस्टोत आम्ही मांडणार आहोत की ब्राह्मणांना राखीव जागा. तर त्यावेळेला BJP-चे राष्ट्रीय अध्यक्ष ते व्यंकय्या नायडू, त्यांनी 2 दिवसात दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं, केंद्रामध्ये सरकार NDAचं होतं म्हणजे भाजप प्रणित, की देशात आमचा जर विजय झाला तर आम्ही देशभर देऊ ब्राह्मणांना 5% जागा. येड्याचा बाजार. म्हणजे राखीव जागा ही काही तात्पुरती व्यवस्था आहे का परमनंट करायची आहे, आणि जातीपाती विसरायच्या आहेत आणि एकसंध समाज करायचा आहे का पुन्हा पूर्वीसारख्या सगळ्याच जातीपाती पक्क्या, आणि मग ज्याचे जेवढे टक्केवारी प्रत्येक गोष्टीत त्याला तेवढे टक्के, हे क्रिकेटच्या टीममध्ये पण ठरवा की मग 11 जणांच्या मध्ये एवढे सवर्ण, एवढे OBC, एवढे ओपन कॅटेगरी, आणि दलित बॅट्समनच्या 40 रन म्हणजे सेंचुरी. यापुढे हे मी बोलल्यामुळे कोणाला कल्पना सुचली तर गोष्ट वेगळी.
पण कितीही हसत असलो तरी ॲक्च्युली उत्तर त्यात आहे. उत्तर आहे मित्र हो, सेंचुरी ही सेंचुरीच. तुझ्यातली गुणवत्ता जोपास. समाज व्यवस्थेने आजपर्यंत नाकारलं का? ती मिळायला जे हवंय ते सगळं दिलं पाहिजे उपलब्ध करून, गुणवत्तेवर कॉम्प्रोमाइज नाही. सेंचुरी विनोद कांबळेची किंवा सचिन तेंडुलकरची, सेंचुरी ही सेंचुरीच आहे. विनोद कांबळी कांजूरमार्गला झोपडपट्टीत लहानाचा मोठा झाला. सचिनच्या घरामध्ये शतकानुशतकं शिकण्या करण्याची सर्व परंपरा आहे. त्या संस्कारांच्या माणसाच्या व्यक्तिमत्वावर वागण्या बोलण्यावर परिणाम होतातच. यश पचवायला सुद्धा एक ताकद लागते. नुसता बॅट्समन म्हणून पाहिला तर सचिनच म्हणतो की विनोद कांबळी जास्ती चांगला बॅट्समन आहे. गुरु समान आचरेकर. आहार जो दिला पाहिजे, जर सचिन आहेरे वर्गातला आहे त्याच्याकरता तुम्ही काळजी नका करू, त्याला म्हणा तुझं तुझं बघ. ज्याला व्यवस्थेने आजपर्यंत हे नाकारलं त्याच्याकरताच त्याला दूध द्या, त्याला युनिफॉर्म द्या, त्याला जास्ती वेळ बॅटिंग शिकवा. दोघंही समान असले तर वाटल्या संधी पण आधी त्याला द्या, पण गुणवत्तेवर कॉम्प्रोमाइज नाही. तुला बॅटिंग उतरायचं का बॅटिंगला? सेंचुरीज आहे. विनोद कांबळीला संधी मिळाली तेव्हा त्यांनी डबल सेंचुरीज मारून दाखवल्या. आणि मी पुन्हा पुन्हा म्हणतो की हे शहाणपण शाहू महाराजांच्या सुद्धा आदेशात आहे. आता महाराष्ट्रात मुद्दा पुढे आला, मराठा समाजाला आरक्षण. खरोखर मला आश्चर्य वाटतं. मला अनेकदा विचार करून काही बोललं जात आहे का फक्त पॉलिटिकल मोबिलायझेशन? महाराष्ट्रामध्ये फारच की जाती अर्थाने हा वापरायला. जाती अर्थाने जो मराठा समाज आहे हा सुमारे 28% आहे. आणि मी महाराष्ट्राच्या मराठा समाजाचं मी नेहमी वर्णन केलेलं की हा कणा आहे समाज व्यवस्थेत. म्हणजे काय बाकीचे समाज आणि जाती काय कमी महत्वाचे आहेत का? तर सगळेच आहेत, समान आहेत ना मुळात. तो सत्ताधारी वर्ग आहे. तो 1 मे 60 पासून आजपर्यंत, आणि केवळ मुंबईतली सत्ता नव्हे, मंत्रिमंडळातली संख्या नव्हे, गावातल्या प्राथमिक सहकारी सोसायटीपासून ते डिस्ट्रिक्ट सेंट्रल बँक, ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस अँड मार्केटिंग कमिटी, कृषी उत्पन्न बाजार, तुम्ही कुठल्याही इन्स्टिट्यूशन्स घ्या, गेली 50 वर्ष मराठा समाजाचं प्रभुत्व आहे. हे मी वस्तुस्थिती म्हणून सांगतोय, माझी अजिबात तक्रार नाही त्याबद्दल. सर्वांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे. तर महाराष्ट्राचा बहुजन समाज या नात्याने मग मराठा समाजाची पण जबाबदारी आहे की सर्वांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे. आहेच बहुजन समाज आणि त्याच्या हातात गेली सत्ता आणि पद. काही कोणीही तक्रार त्याच्यात दुसऱ्यावर अन्याय आणि शोषण असेल तर जरूर तक्रार होऊ शकेल. पण अशी 50 वर्ष सत्ता भोगल्यावर एक विशिष्ट घटक उठतो ना अजूनही परत राखीव जागांचीच मागणी करतो. आता कोणी अन्याय केलाय? म्हणजे मराठा समाजामध्ये मागासले पण नाहीये काय? गरिबी नाहीये, दारिद्र्य नाहीये, शोषण नाहीये? मराठा समाजातल्या स्त्रीची स्थिती ही काय फार समतापूर्ण आहे का? नाहीये ना, आहे ना. प्रॉब्लेम आहे. आता प्रत्येकाने उठून त्याला राखीव जागा, ह्याच्यात उत्तर नाही. उत्तर सर्वांची गुणवत्ता जोपासण्यात आहे. मला मुळातच मी समाजासमोर प्रश्न विचारत आलो की दारिद्र्य, कुपोषण, बेरोजगारी हिला जात असते काय? राजस्थानमध्ये गुज्जर समाजाचं आंदोलन चालू आहे. देशाचं चित्र काय बदललंय की आता जो समाज समूह म्हणजे जात उठते, आम्हाला मागासवर्गीय म्हणून जाहीर करा म्हणून आंदोलन. मला ॲक्च्युली खरोखर सांगतो की मला आश्चर्य वाटतं की लाज कशी नाही वाटत की आम्हाला मागासवर्गीय म्हणून जाहीर करा. समाजाची परिवर्तनाची दिशा पाहिजे की जे आपले मागासवर्गीय बांधव आहेत त्यांचं मागासपणा उलट संपत सगळाच समाज प्रगतीच्या टप्प्यावर पोहोचला. मला हाही प्रश्न पडतो की मुळात अख्खा देश मुळात परवापर्यंत दरिद्री आहे. आर्थिक निकष पाहिले विकासाचे तर तो मागासलेला अंडर डेव्हलप्डच आहे. त्याच्यामध्ये 80% जनता शेतीवर अवलंबून आहे. ती शेती फार उपजाऊ नाही, दरडोई कमी आहे. तर मग देशामधली बहुसंख्य जनता निघणारच आहे ना हो मागास. देशच मागास आहे. त्याला जातीपातींवर केवळ निकष वापरून जर दरवेळेला म्हणत गेलो म्हणजे इक्विलिब्रियम हरवतोय. आता इक्विलिब्रियम हरवतोय त्याचा, ज्याने त्याने उठायचं. मला आणखी एक बोचरं वाटलं तरी मी तुम्हाला आणखी एक इम्प्लिकेशन लक्षात आणून देतो. मराठा समाजाला जर मागासवर्गीय म्हणून यापुढे जाहीर करायचं असेल तर वेदोक्त प्रकरणात टिळकांचं काही चुकलं नाही, शाहू महाराजांचं चुकलं. कडक आहे, कानाला ऐकायला वाटेल. अचानक जे म्हणतात की मराठा समाजाला हे द्या, आरक्षण द्या, राजकीय मागणी आहे, मतदानावर आधारित आहे, दुकानं चालवायची आहेत, की सरकारने बापट आयोग म्हणून नेमला त्याच्यावर. मला ह्याची 200% खात्री आहे की त्याला विरोध करणारे त्याच्या आडनावाकडेच बोट दाखवणार आहे. की आम्हाला बापट कसा म्हणेल आम्हाला राखीव जागा पाहिजे? मग कोण म्हणेल? कोळसे पाटलांना नेमा आयोग, जस्टिस PB सावंतांना नेमा. पण जातीय व्यवस्थेच्या ॲनालिसिसच्या की महाराष्ट्राच्या समाज आणि राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेमध्ये
अख्खा मराठा समाज म्हणजे मागासवर्गीय आहे. प्रॉब्लेम्स आहेत. येस, ते देशाच्या राज्याच्या संपूर्ण विकासाचे सर्वांचे प्रॉब्लेम आहेत. ते काही दारिद्र्य बेरोजगारी फक्त मराठा समाजात आहे सबब त्यांना राखीव जागा द्या, हे चूकच निकष ठरेल. आहे दारिद्र्य, बेरोजगारी, कुपोषण, शिक्षण हे आहेतच भीषण प्रॉब्लेम, सगळ्या देशाचे आहेत. पुन्हा पुन्हा माझं मन शाहू महाराजांकडे जात राहत. त्यांनी शाळा काढल्या, साक्षरतेची चळवळ हाती घेतली. मला आज पडत राहणारे हे अनेक प्रश्न आहेत की खरोखर पहा तुम्ही की दारिद्र्य कुठे आहे जास्ती? दलित समाजात आहे, अजूनही जास्ती, अजूनही आहे. उघड्या डोळ्यांनी नीट विचार करा. आज घरी जाताना सुद्धा पुण्याकडे नीट बघत जा आणि मला तुम्ही बंगल्यांच्या सोसायटीवर किंवा टोलेजंग अपार्टमेंटवर निळा झेंडा दिसतो का ते सांगा. निळा झेंडा नेहमी झोपडपट्टीवरच दिसेल. पक्षीय राजकारणाबद्दल नाही बोलतोय मी, निळा झेंडा म्हणजे रिपब्लिकन पक्षाचा आहे. माणूस म्हणून आणि भारतीय म्हणून तुमच्या काळजाचा नाही का ठोका चुकत की स्वातंत्र्याची 63 आणि महाराष्ट्र राज्याची 50 वर्ष झाली तरी अजून जर झोपडपट्टीत कोण राहतं? बहुसंख्येने दलित. कुपोषणाचा प्रॉब्लेम कोणाला होतो? बहुसंख्येने आदिवासी. बेरोजगारीची सर्वात गंभीर समस्या कुठे आहे? अजूनही दिसेल की दलित आणि आदिवासी समाज घटकांच्या मध्ये आहे. त्याला जात आहे का? कुपोषण, बेरोजगारी या सगळे त्याला उत्तरं आर्थिक विकासाची शोधायला हवीत आणि मग धोरणं पाहिजेत. त्या विकासाची फळं समाजाच्या सर्व घटकांना मिळतील. इतकंच नव्हे तर पहिल्यांदा ती आजपर्यंतच्या वंचित घटकांना मिळतील अशी पाहिजे आर्थिक व्यवस्था. आर्थिक आणि सामाजिक धोरणं जी आहेत अशी पाहिजेत. पण फायनली पुन्हा पुन्हा ध्रुपद यावं तसं मूळ सूत्र येत राहील की त्याच्यातल्या गुणवत्तेवर नाही तडजोड, ती मिळव. त्यामुळे IIT, IIM किंवा IAS मध्ये जसं प्रमोशन तिथे संधी आहे. मग काळाबरोबर राखीव जागांच्या अंमलबंद. तुम्ही एक साधा आणखीन एक स्टॅटिस्टिक्स लक्षात घ्या. शासनाच्या क्लास 1, 2, 3, 4 तथाकथित राज्यात 1, 2, 3, 4 हा शब्द वापरला जातो. केंद्र सरकारमध्ये ABCD वापरला जातो. माणूस आणि भारतीय असाल आणि आपापल्या जातीपातींच्या वर उठत असाल तर प्रत्येकाला बोचरं वाटेल. आज थोडा तरी वेळ उशिरा झोप लागेल असं हे स्टॅटिस्टिक्स आहे. हां, ते म्हणजे क्लास 1 आणि 2 मध्ये राखीव जागांची पदं भरली जात नाहीत, रिकामी राहतात. आणि क्लास 3 आणि 4 मध्ये ती राखीव जागांच्या पलीकडे जाऊन आपलेच ते जे समाज घटक बांधते भरलेले असतात मेजॉरिटी. ठोका नाही चुकत की हे कसं होतं, हे सोशल डायनॅमिक्स कसं काय होतं. 1989 पर्यंत तर राखीव जागांच्या बद्दलचं सूत्र होतं नोकऱ्यांमध्ये, सरकारी नोकऱ्यांमध्ये की पद भरण्याची 3 वर्ष वाट पाहिजे आणि शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब ह्याच्यासाठी असेल ते जर भरलं गेलं नाही तर ते 3 वर्षांनंतर ऑटोमॅटिकली ओपन कॅटेगरीत. मी तुम्हाला परत सांगतोय की बोचरं वाटलं तरी स्पष्टपणे सांगतोय की पद्धतशीरपणे 3 वर्ष भरलंच जाणार नाही असं केलं जायचं. आणि ते झालं 3 वर्ष की म्हणायचं आता भरलं नाही गेलं, आता ते खुल्या संवर्गात गेलं. मग VP सिंग ज्या वेळेला पंतप्रधान होते त्यांनी आदेश काढला की ठीक आहे, शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईबसाठीची जी पद्धत भरली जर गेली नाहीत रिकामीच ठेवा, तेवढ्या व्हेकन्सीज राहू द्यात आणि म्हणजे ते संबंधित डिपार्टमेंट कमी मॅनपॉवर सहित काम करेल. मग पदं भरली जायला लागली. तरी आज 2011 मध्ये सुद्धा चित्र दिसतं. स्टॅटिस्टिक्स पहा, अख्ख्या भारताचं पहा, महाराष्ट्राचं पहा, कुठल्याही राज्याचं क्लास 1 आणि 2 खुल्या संवर्गातल्या तर भरल्याच जातात. दलित आणि आदिवासी म्हणजे रिझर्व्ह OBC भरल्या जातात. तुम्हाला व्हेकन्सीज दिसतील दलित आणि आदिवासी घटकांमध्ये. आणि क्लास 3 आणि 4 मध्ये परत मेजॉरिटी दलित आणि आदिवासी. हे कसं आहे चित्र? आपल्याला हवा का नको समतापूर्ण समाज? मी या भूमिकेपाशी येत राहीन. जर देश सगळ्यांचा असेल आणि जर देशाच्या विकासाची इमारत म्हणजे कुणातरी एका समाज घटकाला खाली थडग्यात गाडलाय आणि त्याच्यावर इमारत विकासाची, तर तो विकास नाही, तो टिकाऊ पण नाही, तो सर्वांचा पण नाही. ऑल इन्क्लुसिव्ह. मग धोरणं पण तशी पाहिजेत. तर बॅलन्स यात आहे की संधी दिल्याने गुणवत्ता होते. ही बही संधी आहे. गुणवत्ता निर्माण होते. वेळेत संधी मिळाली नाही तर ती जाते. मग प्रश्न असा उद्भवतो की ही किती काळ, मग की इनडेफिनेट का? 5000 वर्ष आमच्यावर अन्याय झाला, आता आम्ही तुमच्यावर 5000 वर्ष करणार, ही आहे का समतेची संकल्पना? ही पण सूर काही काही वेळेला व्यक्त होताना दिसतात. हे बोचरे भयंकर अस्वस्थ करणार आहे. आपण चाणक्यमध्ये सरकारची मदत आता घेतच नाही. आपणच ठरवलं की आपण चाराने पण सरकारचे मागणार नाहीये. पण 10 वर्षांपूर्वी एक वेळ अशी होती की आपल्याला केंद्र सरकारची एक योजना होती, ती म्हणजे शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब
मुलामुलींच्यासाठी स्टायपेंड देऊनची योजना, स्टायपेंड की UPSC IAS झाले, कारण ती पदं भरायला पाऊल उचललं. पावलं बरोबर आहेत की तिचं पदं रिक्त जात आहेत, तर दलित आदिवासी समाज घटकातल्यांना विशेष प्रशिक्षण द्या, ते फुकट द्या, नुसतं फुकट नाही, ते देताना त्यांना शिष्यवृत्ती द्या. तर मग त्या IAS IPS इत्यादी उच्च सेवांच्या मधल्या जे रिक्त जागा आहेत त्या भरल्या जातील. म्हणून चाणक्याकडे सोपवण्यात आलं. त्याचे लाखो रुपये येतात. तर मित्र, आपला अनुभव असा की तासाला यायचंच नाही, खरं म्हणजे पुढे परीक्षा पण द्यायचीच नाही, पण स्टायपेंड मिळतो म्हणून अर्ज पण करायचा. आपला चाणक्यात आग्रह, आपण ओळखत नाही जातपात. 6 म्हणजे 5×55 ही टेस्ट. अनुपस्थित राहायचं असेल तर लेखी पूर्व परवानगी. छोटी वाटली तरी ही सूत्र आहेत पुढच्या गुणवत्तेच्या विकास, ती सर्वांना समान. तर मला संख्या कमी, पण मला असे ऐकवणारे विद्यार्थी निघाले चाणक्याचे, जे या योजनेखाली होते की तुम्हाला काय करायचं, आम्ही येतो का नाही येतो. कारण केंद्र सरकारची योजना आहे, तिचा तुम्हाला मिळायचा तो पैसा मिळतोय, आम्हाला आमचा स्टायपेंड इकडे टाका. आणि मी सांगितलं, मी तुला स्टायपेंड पण देणार नाही, मला केंद्राचे पण पैसे नको, चल घेऊन जा तू. आणि आपण चाणक्यात मग काय करतो, आपण विचारतच नाही जातपात धर्मपंथ. एंट्रन्स सर्वांना कॉमन, त्याचे मार्क सर्वांना कॉमन. संधी विशेष हव्यात, कोणी जर म्हणला माझ्याकडे क्षमता नाही आहे एवढी फी देण्याची, आपण विचारत पण नाही जातपात. म्हणजे ऐकताना तुम्हाला काही जणांना वाटेल की आपण समाजात जे मांडायचा प्रयत्न करतो ते सूत्र आर्थिक निकषांवर आरक्षण. आर्थिक म्हणजे प्रवेश तर कोणालाच नाकारायचा नाही. तू ही टेस्ट दे, चाणक्यातले हे नियम पाळ आणि तुझी गुणवत्तेची जोपासना कर. परफॉर्मन्स टॉप क्लास पाहिजे, तो दिसतो. तो जे चाणक्यमधलं मग यशाचं प्रमाण दिसतं, त्याच्यामध्ये OBC दलित आदिवासी संवर्गातले सुद्धा आपले विद्यार्थी खुल्या संवर्गात खणखणीत गुणवत्तेवर यश मिळवतात. आपला हमालाचा मुलगा IAS होतो, आणि वडार समाजातला पण मुलगा IAS होतो, आणि परवापर्यंत गुन्हेगार जमात समजली गेली असा पारधी समाजातला पण IAS होतो. मुली झोपडपट्टीत राहणाऱ्या दलित समाजातल्या खुल्या संवर्गात होतात, कारण आपल्या परीने आपण जमतो ते हे सूत्र करतो. समतापूर्ण समाजाकडची वाटचाल, त्यासाठी काही काळासाठी राखीव जागांची आहे गरज. किती, हा गुंतागुंतीचा प्रश्न आहे. ही परमनंट आहे का. ध्येयाची मूळ दिशा पाहिजे की एक ना एक दिवस असा यायला पाहिजे की आता समान झाले स्थापन, आता हा माझ्या कमी टक्क्याला मिळेल प्रवेश मेडिकल इंजिनिअरिंगला, वाला भाकर तुकडा मला नको, तर मी माझं गुणवत्तेचं खणखणीत नाणं तुमच्या बाजारामध्ये 52 कशे सोने वाजवतून घेतो, अशी सामाजिक उत्क्रांती. असं जेव्हा घडेल, ती वेळ आहे की आता समाजातून वेगळ्या राखीव जागांची व्यवस्थेची गरज नाही, तर सगळा समाज एकसंधपणे, आणि जी अनेक धोरणं माझाही प्रयत्न आहे ती सुचवण्याचा, त्या दिशेने आपल्याला दिसेल प्रगती. आणि हेही मी अज्ञातातून बोलतो असं नका समजू, ऑलरेडी काही सूत्र त्याची पुढे आलेली आहेत. जसं शाहू महाराजांच्या विचारातून आणि त्या मूळ सूत्रातनं की रिझर्वेशन ॲट एंट्री पॉईंट, प्रमोशन्स टू बी मेरिट बेस्ड, तसं दुसरं गेल्या अनेक वर्षांमध्ये पुढे आलेलं सूत्र आहे प्रिन्सिपल ऑफ सिंगल जनरेशन बेनिफिट. म्हणजे राखीव जागांचा फायदा किती काळ देत राहायचा, त्या टक्केवारी राहू द्यात तेवढी की 14%. आज दिसून काय येतं राखीव जागांचा अभ्यास करताना, समजा दलित समाजामध्ये 14% राखीव जागा आहेत, तर अजून त्या राखीव जागांचा फायदा दलित समाजाअंतर्गत सुद्धा सर्व जातीपातींपर्यंत पोहोचलेला नाही. कारण त्या राखीव जागांचा फायदा घेण्या एवढी ज्यांच्याकडे जाणीव, प्रगल्भता आणि गुणवत्ता आहे ते घेतात त्याचा फायदा. आणि खरोखरच IAS ऑफिसरचा मुलगा, IPS ऑफिसरचा मुलगा, भारताच्या सभापतींचा मुलगा किंवा मुलगी 2-2 पिढ्या ओळीने IAS IPS आहेत, आहे का योग्य प्रश्न की ह्यांना काय गरज आहे राखीव जागांची. तुम्ही खुल्या संवर्गामध्ये कॉम्पीट करा म्हणा, तर ते लांबचं तत्व असं नका समजू तुम्ही. मग जो आर्थिक निकष येतो तो आर्थिक निकष सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार असा वेगळ्या मागल्यादारांनी काही घटकांमध्ये आल्याच जमा आहे. आणि मला माझ्या दृष्टीला जी जाणवते राखीव जागांच्या प्रश्नाची वाटचाल, तिच्यात मला असं वाटतं की क्रमाक्रमाने ते येणार. त्या सूत्राचं नाव आहे क्रीमी लेअर थिअरी. तर एक 1991 सालची इंदिरा साहनी केस आहे सुप्रीम कोर्टातली, इंदिरा साहनी केस. OBCंना राखीव जागा प्रथम त्याच्यात आल्या, त्या चॅलेंज केल्या, सुप्रीम कोर्टाच्या फुल बेंचने ऐकलं आणि निकाल दिला. तर
मंडल आयोगाच्या शिफारसींनुसार ज्या ओबीसी संवर्गासाठी राखीव जागा होत्या त्या राज्यघटनेला धरून आहेत असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला, पण तो देताना सांगितलं की ज्यांचं उत्पन्न एका विशिष्ट मर्यादेच्या वर असेल त्यांना मात्र ह्याचा फायदा घेता येणार नाही, त्यांनी खुल्या संवर्गातच कॉम्पीट करायला लागेल. म्हणजे क्रीमी लेअरचं प्रिन्सिपल आलं. मग उद्या ते कदाचित दलित आदिवासी समाजात येण्याची भाषा बोलली जाईल का? आता महिलांसाठी ज्या राखीव जागांचा प्रश्न पुढे येतो, प्रथम तो स्थानिक स्वराज्य संस्था, नंतर लोकसभा विधानसभा. महाराष्ट्रामध्ये MPSC मध्ये महिलांना आहेतच राखीव जागा, ऑलरेडी क्रीमी लेअर थिअरी लागू आहे. दलित आदिवासी समाज घटकांना लागू नाही. मग हे कसं झालं? हे बदलाचंच आणखी एक पाऊल झालं ना, अंमलबजावणीतलं सूत्र झालं. मी त्याचं ॲनालिसिस सांगणार आहे, पण आधी एक ठळक मुद्दा आधी नोंदवून ठेवतोय. आपल्याला वाटतो तितका आर्थिक निकषांवर आरक्षण हा मुद्दा तितका सोपा नाही. एवढी गुंतागुंत लक्षात घ्या. आपल्याला वाटतो तितका नाही सोपा आर्थिक निकषांवर आरक्षण. आरक्षणामागची, राखीव जागांमागचं मूळ सूत्र काय? तर व्यक्तीचं समाजातलं स्थान जन्माने ठरतं. तेव्हा समाजात तो कोण आणि मग मिळणाऱ्या संधी किती मिळणार का नाही मिळणार हे त्याच्या जन्मावरनं ठरणार. म्हणजे ज्या शापाला उशाप म्हणून, उत्तर म्हणून हे सूत्र आहे, ते मूळ जाती व्यवस्था हे सूत्र आहे. त्यामुळे राखीव जागा ठरताना प्रथम हिंदू समाज व्यवस्थेअंतर्गतच्या वंचित घटकांना, म्हणून निकष वापरायचे झाले तर असं आर्थिक, ब्राह्मणांमध्ये गरीब नसतात का? आहेत. पण ज्याचे डोळे उघडे तो नाकारणार नाही की ब्राह्मण असो, उच्चवर्णीय असो, मराठा त्यातली गरिबी आणि दलित आदिवासी गरिबी, या गरिबीत सुद्धा जमीन आसमानाचा फरक आहे. आणि घरातल्या संस्कारांमधनं मग त्या मुलाबाळाला काय मिळतं, आणि जो शतकानुशतक नाकारलेल्या, इथे चाणक्य शिकलेली पहिली पिढी आता IAS IPS होते, हे मला डोळ्यांना पाहायला मिळतं आणि माझं मन भरून येतं. गावाकडले आईबाप अजून कोण धनगर आहे, कोण अमुक आहे, गुरं चारतो, डोक्याला मुंडाचं असतं, ते गावाकडली जी काही शहाणी सदाशिवपेठी माणसं, ज्याला गावंढळ भाषा म्हणतात, ती बोलतात. पण पोरगा किंवा मुलगी IAS IPS झाले असते. एक जनरेशन. केवढं मोठं सामाजिक परिवर्तन आहे, ते संधीशिवाय झालं नसतं. हे विसरू नका की राखीव जागांच्यामुळे सामाजिक विकासाची पावलं पडली आणि ती संधी मिळाल्यामुळे प्रगतीच्या पावलावर अनेक जण आपल्याला पुढे जाताना सुद्धा आपल्याला दिसतात. मग गुंतागुंतीचे प्रश्न, त्यामुळे केवळ आता आर्थिक निकष वापरा असं नाही आहे. तर पहिलं पाऊल जन्मावर आधारित समाजातलं स्थान, त्याच्या अंतर्गत आर्थिक निकष लावा. ते क्रीमी लेअर थिअरी हे सूत्र येतं की जर 14, 7, 27 येतील त्या महिलांसाठी, आणि ज्याच्यावर केंद्रातलं महिलांसाठीच्या राखीव जागांचं विधेयक अडून पडलेलं आहे, तो मूळ मुद्दा मुलायम सिंग अँड कंपनी यांनी उपस्थित केलेला. त्यांच्या अनेक मुद्द्यांच्या मध्ये तथ्य नाही, पण ज्याच्यात तथ्य आहे ते सूत्र आहे की महिलांसाठी ज्या राखीव जागा आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्ही OBC, दलित आणि आदिवासी महिलांसाठीची ठरवा, अन्यथा महिलांसाठीच्या राखीव जागा ह्या सर्व उच्चवर्णीयांकडे जातील. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय की त्या युक्तिवादात फारसं चूक नाही, काही त्याच्यावर अडून पडलंय. मुलायम सिंग यांच्या प्रामाणिकपणावर माझा विश्वास नाही आहे. मुलायम सिंग यांना मुळात हे विधेयक नको आहे, आणि केंद्रामध्ये म्हणजे लोकसभा विधानसभेमध्ये महिलांना 33% राखीव जागा मिळण्यात बहुसंख्य पुरुष खासदारांचा विरोध आहे, कुठल्याही पक्षातले असू द्या आणि कुठल्याही विचारधारेतले. त्यामुळे गेल्या 19 वर्षात सत्तेत आहेत ते आणि विरोधात आहेत ते, यांचे ठरलेले डायलॉग त्या महिला विधेयकाबद्दल बोलले जातात. त्यामुळे सत्तेत आहेत त्यांचं स्क्रिप्ट, त्यांचं ठरलेलं आहे की आम्हाला हे महिला विधेयक झालेलं हवं आहे, आतून सगळे जुळलेले आहेत. त्यामुळे विरोधात आहेत, मग त्यांनी आवाज करायचा आणि होऊ नाही द्यायचं. म्हणजे सत्तेतले म्हणाल मोकळे की आम्ही आणणार होतो. की विषय पहिल्यांदा चालू झाला तेव्हा सरकार काँग्रेसचं होतं, मग नॅशनल फ्रंट NFLF आलं, मग भाजप प्रणित आलं NDAचं, परत काँग्रेसचं आलं. गेल्या 19 वर्षात भारतात आणि महाराष्ट्रात सुद्धा सगळे पक्ष आलटून पालटून कुठल्या ना कुठल्या तरी वेळी सत्तेत बसले किंवा विरोधात बसले. धोरणात बदल नाहीच आहे, डायलॉग ठरलेत की सत्तेत बसलेल्यांनी काय डायलॉग बोलायचे आणि विरोधात बसलेल्यांनी काय डायलॉग बोलायचे. त्यामुळे जी मेल डॉमिनेटेड किंवा मेल शॉव्हिनिस्टिक राजकीय व्यवस्था आहे तिला टवका नकोय उडायला. हे तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे चूल आणि मूलच आवृत्ती तेवढं करा, आमच्या दुकानावर नका टाच आणू. म्हणून महिलांच्या आरक्षणाला सुद्धा विरोध आहे.
पण पडत जाणारी सूत्र आणि पावलं आपल्याला जी दिसतील, मग त्याच्यामध्ये जर क्रीमी लेअर आलं, सिंगल जनरेशन बेनिफिट आलं, रिझर्वेशन ॲट एंट्री पॉईंट आणि प्रमोशन्स टू बी मेरिट बेस्ड करत आलं, करत करत खरोखर वाटचाल व्हायला पाहिजे की मुळामध्ये समाज 100% साक्षर आहे, शिक्षणाच्या संधी सर्वांना आहे, त्या मिळताना जे वंचित समाज घटक आहेत त्यांना त्या मिळाव्यात यासाठीच्या सर्व व्यवस्था करा. परत मन शाहू महाराजांकडे जातं की हॉस्टेल आली, शाळा आल्या. हॉस्टेलांवर पण शाहू महाराजांना लक्षात आलं की आपण सर्वांसाठी हॉस्टेल करतो, तरी पण उच्चवर्णीयच ते मोनोपोलाइज करतात. म्हणून त्यांनी नाईलाजानी मग जातीपाती निहाय हॉस्टेल्स काढणं चालू केलं. फायनल प्रिन्सिपल, गुणवत्ता मिळव, पण गुणवत्तेवर कॉम्प्रोमाइज नाही. ही समाजाची वाटचाल अंतिमतः एकसंध समाज घडण्याकडे जायला हवी. माझ्या मते त्यामध्ये एक प्रचंड मोठा धोका विशेषतः गेल्या काही वर्षांमध्ये तयार झाला. तोही परत मी ज्याला बिलकुल स्पष्टपणे अत्यंत संकुचित राजकारण म्हणतो, निवडणुकींचं आणि मतांचं, त्यासाठीचा हा राडा आहे. तो म्हणजे आंध्र प्रदेशनी प्रथम मुस्लिम समाजाला राखीव जागा ठेवल्या. धार्मिक आधारावर राखीव जागांची राज्यघटनेत तरतूद नाही. धार्मिक आधारावर तरतूद नाही एवढंच नाही, तर घटना समिती जेव्हा बसली 48 ते 50 या काळामध्ये, त्यावेळेला मॉर्लेमिंटो सुधारणांनुसार होत्या ना मुस्लिम समाजाला विभक्त मतदारसंघ पण म्हणजे राखीव जागा, त्या घटना समितीने नीट विचार करून सर्वानुमते एकमताने त्या घटना समितीवर आपले मुस्लिम प्रतिनिधी पण होते, ख्रिश्चन पण होते, सर्व धर्मीय, धर्म मानणारे होते, धर्म न मानणारे होते. तर धर्मावर आधारित नको, त्यांनी हे देशाचं फाळणी रक्तपाताने वाटोळं केलं. हे केलं, आता परत चालू झालं. सच्चर आयोग नेमला गेला. मगाशी मी काही वेळापूर्वी जसं मराठा समाजाविषयी म्हणत होतो की दारिद्र्य मागासले पण आहे का नाही, आहे ना, मग तसं मुस्लिम समाजामध्ये जो आपलाच आहे, भारतीयच आहे, मग दारिद्र्य मागासले पण, कुपोषण आणि मुस्लिम समाजातल्या स्त्रीची दुरवस्था, हे नाही इथं प्रॉब्लेम आहेत ना. तिच्यावरची उत्तरं धार्मिक निकषांवर नको आहेत शोधली जायला. पण मत 4% तुकडा फेकला तरी आंध्र प्रदेशच्या निर्णयात एक सुज्ञता आहे बरं का त्याच्यात, ती लक्षात घेणंही परत आवश्यक आहे. आंध्रनी सरसकट मुस्लिम समाजाला 4% राखीव जागा असा नाही निर्णय, मुस्लिम ओबीसी, म्हणजे आंध्र प्रदेशनी आंध्रातल्या समाज व्यवस्थेतले धर्मानी मुस्लिम पण समाज घटकांमध्ये जातीनुसार ज्यांचं ओबीसी असं वर्गीकरण येईल असं राखीव जागा ठेवल्यात त्या 4%. मग मान्यता आली का ह्याला की भारतातल्या इस्लाममध्ये जाती आहेत, ख्रिश्चॅनिटीमध्ये जाती आहेत, शीख समाज, शीख धर्म ही मुळात समाज सुधारणा चळवळ आहे आणि तो हिंदू आणि मुस्लिम धर्मांचा आणि विचारांचा सिंथेसिस आहे. त्या शीख धर्मात सुद्धा जातीपाती आहेत आणि मग उच्चवर्णीय आणि मजहबी शीख म्हणजे दलित शीख, त्यांना राखीव जागा असतात. म्हणजे जो प्रॉब्लेम मी गेल्या काही काळापूर्वी बोलत होतो तशातलाच. पण धार्मिक निकषांवर राखीव जागांचं सूत्र पुढे येणे हे जर शहाण्या माणसांना कळत नसेल की नव्या फाळणीची सुरुवात आहे. केंद्राने रंगनाथ मिश्रा आयोग नेमला. रंगनाथ मिश्रा हे सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश होते. काही काळापूर्वी त्यांनी शिफारसी दिल्या, त्या जर वाचल्या तर त्या 1927 मध्ये मोहम्मद अली जिनांनी सायमन कमिशनला जे 14 कलमी सनद सादर केली त्याची 21व्या शतकातली आवृत्ती आहे. आम्ही काही शिकलो का, म्हणजे की देशातला हिंदू मुस्लिम तणाव कशाने वाढला, कशाने दंगली झाल्या, पुढे कशाने फुटला, आम्ही मुस्लिम म्हणजे राष्ट्र वेगळं या मागणीला बळ मिळालं आणि ते तत्वता मान्य नसून सुद्धा पुढे पाकिस्तान बनलं, बांगलादेश बनलं ना आता उरावर नाचायलाय. पण आर्मीमध्ये मुस्लिमांची वेगळी जनगणना करा. म्हणजे खरं म्हणजे नेहरूंनी सुद्धा जी मागणी नाकारलेली होती की पोलीस विल बी पोलीस, त्यामध्ये मुस्लिम राखीव आणि हिंदू राखीव, आणि मग दंगलींच्या वेळेला पोलीस काम काय, हिंदू पोलीस हे मुस्लिमांवर गोळ्या घालणार आणि मुस्लिम पोलीस हिंदूंवर गोळ्या, हे करायचं आहे काय. आणि जे जातीपातींचं सर्व विष आहे त्याच्यामध्ये, आता मला हे माहिती आहे की महाराष्ट्रातल्या काही संघटना त्या जातीवर आधारित आहेत, तरी एक वेळ माझं काही म्हणणं नाही, पण त्यातल्या काही दुसऱ्या जातीपातींबद्दलचा भयानक विषारी द्वेषच निर्माण करतात. त्या आता निघाल्या स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन करायला. माझ्या शुभेच्छा आहेत. पण प्रश्न असा आहे की तो अधिकारी झाल्यावर
तो विशिष्ट जातीचा म्हणून अधिकारी काम करणार का तो आता मी पदावर आहे, सर्व भारत देश एक आहे, रूल ऑफ लॉ, इक्वालिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, की मला माझ्या फक्त बिरादरीचं कल्याण करायचं आहे. ज्या प्रोसेसमधनं तो तिथे पोचणार आहे, पोचल्यावर त्यांनी त्याच्यावर उठायचं का नाही उठायचं, की आता नाही जातपात. आम्हाला आमच्या देश आणि संस्कृतीबद्दल जरा जरी जर काळजी असेल तर जाण्याची दिशा आहे या देशामधून जाती व्यवस्थाच संपायला पाहिजे. जाती व्यवस्था संपायला पाहिजे म्हणजे माणसाचं आयडेंटिफिकेशन ज्या ज्या कॉन्स्टिट्यूशनल लीगल लेवल्सला जात हा निकष धरून केलं जातं तेच बदललं पाहिजे. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवर जात नाही पाहिजे. गुणवत्ता मिळवण्यासाठी जे जे वंचित घटक आहेत त्यांना हवंय ते सगळं उपलब्ध करून दिलं पाहिजे, पण अंतिमतः टॉप क्लास आणि गुणवत्तेवर कॉम्प्रोमाइज नाही पाहिजे. अशी व्यवस्था असल्यासच भारत होणार आहे महासत्ता. मला तर हा वेडेपणा करून ठेवायचा आहे की आपण एवढं स्वप्न बोलून तर ठेवू की आपल्याला आपल्या देशाच्या इतिहासात अशी वेळ आलेली हवी आहे आणि त्यासाठी आपल्या परीने काम करायचं आहे. ती व्यवस्थाच संपली. पुढच्या शतकांच्या मधल्या शाळकरी पोरांना सांगावं लागलं पाहिजे की मुलांनो, पूर्वी भारतामध्ये एक समाज पद्धती होती, तिचं नाव जाती व्यवस्था. माझ्या मते हा भारतीय संस्कृती भोवतीचा गळफास आहे आणि जो तो फक्त आपल्या जातीचा फास भारत मातेच्या गळ्यात टाकून पॉवर स्ट्रगल मध्ये गुंतलेला आहे की मी माझ्या बाजूला खेचून घेतोय. शॉर्ट टर्म मध्ये त्याला वाटतंय की ती भारत माता त्याच्या बाजूला ओढली जाते का, भारत मातेला गळफास बसतोय. सर्वच तऱ्हांच्या जातीय जाणीवांच्या पलीकडे गेल्याशिवाय गत्यंतर नाही. त्या जर राहिल्या जातीय जाणीवा आणि त्यातून पेरला जाणारा हिंसाचार, द्वेष सर्वांचंच आहे वाटोळं, त्याच्यात जो निर्माण करतोय त्याचं सुद्धा नाही आहे. आणि जातीच्या नावाने दुकान चालवतोय आणि सामाजिक राजकीय अभिसरणासाठी जात हा निकष वापरतोय, तो फक्त स्वतःचं भलं करतो, त्या जातीचं सुद्धा नाही, देशाचं तर तुम्ही सोडाच. मानवाला मोजण्याच्या आता काही समान वैज्ञानिक मोजपट्ट्या तयार झाल्या आहेत. संस्कृतीची जर प्रगती व्हायची असेल तर जे 5000 वर्ष चालत आलो तेच करणार आहोत तर प्रगती होणारच नाहीये. त्या वैज्ञानिक सूत्र आहेत, नम्रपणे पण छोट्याशा प्रमाणात असेल आपण आपल्या परीने ते मांडतो. आपण हे सूत्र मांडतो आणि आपलं म्हणणं आहे ते विज्ञाननिष्ठ सूत्र आहे. ते म्हणजे गुणवत्तेचा मक्ता कुणाही विशिष्ट जात पात धर्मपंथाला दिलेला नाही. ज्याचा मेंदू शाबूत आहे अशा प्रत्येक माणसाकडे कुठल्या तरी एका क्षेत्रातला टॉपचा होण्याची गुणवत्ता आहेच. पण मग ते प्रत्येकाला त्याचं क्षेत्र कळलं पाहिजे आणि ते कळल्यावर त्यात मी उत्तम आणि प्रतिभावंत होईन. ते कसं व्हायचं ह्याचे शैक्षणिक सूत्र आहेत, ह्याची जीवशास्त्रीय सूत्र आहेत, अत्याधुनिक व्यवस्थापन शास्त्रातली सूत्र आहेत. आमूलाग्र परिवर्तन जे हवंय ते आपल्या शिक्षण पद्धतीत हवंय, सामाजिक धोरणांमध्ये हवंय, राजकीय धोरणांमध्ये हवंय. पण त्याचं मूळ सूत्र हे की गुणवत्तेचा मक्ता काही विशिष्ट जात पात धर्मपंथ भाषा गुणवत्ता म्हणजे फक्त पुरुषांमध्ये असते, स्त्रीत नसते. असं आहे काय? कधीच हा विचार मागे पडलाय? समाजात स्त्रीला बरोबरीची संधी आहे. ती संधी मिळाल्या जीवनाच्या सर्व क्षेत्रात स्त्रिया दाखवून देतात की पुरुषापेक्षा त्या काकणभर सुद्धा कमी नाही. किंवा काही क्षेत्रांमध्ये आता ती स्पर्धा पुरुषाला सहन होईना झाली आहे आणि ते मागं पडायला लागले. मग गुणवत्तेचा मक्ता फक्त शहरी लोकांना आणि ग्रामीण नाही असं आहे काय? उच्चवर्णीयांना आहे आणि बाकीच्या असं आहे काय? पुण्यामध्ये गुणवत्तेचा मक्ता शिवाजी रोडच्या पश्चिमेला आहे आणि पूर्वेला नाही असं आहे काय? विज्ञानाने सिद्ध केलेलं सूत्र आहे की जोपर्यंत मेंदूत काही बायोलॉजिकल डिफेक्ट नाही तोपर्यंत प्रत्येक माणसाकडे कुठल्या तरी एका क्षेत्रात टॉपला जाण्याची गुणवत्ता आहेच. ती असून नाही चालत, ओळखावी लागते. त्याला माझ्या अभ्यासातून मला सुचलेलं नाव आहे नॉलेज ऑफ द सेल्फ. अरे स्वतःला ओळख. तर ते स्वतःला ओळख म्हणजे तुझ्यात कोणतं टॅलेंट आहे, तुझं मन कशात रमतं, सहज ओढा कुठे आहे, तुझ्या बुद्धीला कोणता विषय सहज, ते तुझं क्षेत्र. ते ओळखून क्षेत्र निवड. त्याच्यात उच्च नीचता नाही, त्याच्यात श्रमाच्या प्रतिष्ठेचं तत्व आहे, माणसाच्या समतेचं तत्व आहे. पण तू उच्च केव्हा म्हणायचा? तू स्वतःला ओळखून जे क्षेत्र निवडशील त्याच्यात एक्सलन्स आणि क्रिएटिव्हिटी म्हणजे मी माणूस म्हणून असामान्य. ते जन्मावरनं नाही ठरत. एक प्रकारे गुण व्यक्तिमत्वातले आणि त्या गुणांचा मी माझ्या आयुष्यामध्ये काय चीज करतो त्याच्यावरनं सर्व व्यवस्थांमध्ये जे बदल हवेत ते असे सर्व माणसांना योग्य वयाच्या टप्प्यात त्यांच्यातली गुणवत्ता ओळखून मार्गदर्शन करेल आणि ती गुणवत्ता जोपासण्याच्या सर्व संधी देईल. अशाकडेच जाते
नेमक्या शब्दात म्हणायचं तर अंतिमतः माझं पण मत आहे की अजून काही काळासाठी राखीव जागांची गरज आहे. काही म्हणजे किती, याला खरं म्हणजे आकड्याचं उत्तर नाही. मूळ होताना राज्यघटनेत 10 वर्ष होतं. दर 10 वर्षांनी आता घटना दुरुस्ती होते आणि आता अर्थातच त्या राखीव जागांना राजकारण आहे, ते मतांचं आहे. त्यामुळे संसद कधी म्हणणार आहे की आता झाली की मुदत, आता बसणार, तर केव्हा ते माझ्या मते आपल्या ज्या बांधवांच्या साठीची राखीव जागांची व्यवस्था आहे ते विकासानंतर ज्या दिवशी म्हणणं चालू करतील की तुम्ही आम्हाला आमच्या कमी टक्क्यांना मोजू नका, आम्ही पण सिद्ध करून दाखवू, ती वेळ आहे. आणि माझं म्हणणं आहे की ती अशक्य नका समजू. आजही राखीव जागांचा फायदा असणाऱ्या अनेक घटकांच्या मध्ये आपली जात नाही सांगायची, राखीव जागांचा फायदा नाही घ्यायचा, तो त्यातल्या वंचित घटकांना मिळू द्यात पण मी माझ्या गुणवत्तेवर सिद्ध करून दाखवतो, अशी उदाहरणं आहेत आणि ती वाढत चालली आहेत. आणि दलित चळवळीमध्ये, आदिवासी चळवळी, ओबीसीमध्ये, महिला चळवळीत आपापल्या जातीच्या पलीकडे जाऊन आपापल्या जातीच्या वर उठून एक अधिक व्यापक विचार करणे, सर्वांना बरोबर घेणे, ही वाढ होताना आपल्याला दिसते. मायावतींच्या उत्तर प्रदेशातल्या यशाचा बाकी वेगळा काही अर्थ आणि व्यक्ती अथवा नेता म्हणून मायावती कशी आहेत हा जरी वेगळा लावायचा झाला तरी वस्तुस्थिती आपल्याकरता ही उरते की ज्या बहुजन समाज पक्षाची वाटचाल हे आम्ही दलित आणि बहुजनांचं आहे. आम्ही 80% आहोत आणि काशीराम सभा सुरू करताना सांगायचे ब्राह्मण, भूमिहार, ठाकूर, राजपूत चालते वा, तिलक, तराजू, तलवार, इनको मारो जूते चार, अशी मागणी असलेला BSP सर्वांना बरोबर घेण्याची भाषा करतो, सोशल इंजिनिअरिंग हा शब्द आणतो आणि उत्तर प्रदेशमध्ये स्वतःच्या बळावर सत्तेत येतो. मग हे एक सामाजिक परिवर्तनाचं लक्षण आहे. त्यांनी सत्ता नीट चालवावी, ती राज्यघटनेला अधीन राहून चालवावी, शक्यतो स्वतःचे पुतळे उभे करण्यात करोडो रुपये घालवू नयेत. पण मुळातलं सूत्र परत येतं सर्वांना बरोबर घेणे, एक समतापूर्ण समाज, त्याला औषध योजना म्हणून काही काळासाठीची राखीव जागांची व्यवस्था, पण त्याद्वारे मुख्य दिशा गुणवत्ता काढणे, त्यामागचं शैक्षणिक सामाजिक सूत्र आपण सांगतो आणि आपल्या परीने चाणक्य मंडळमध्ये एवढंच आहे, इन्फायनाइट सिम्पली स्मॉल, पण आपण ते करतो आहोत, मला पण विश्वास आहे. मला अंतिमता म्हणायचं आहे की बाकीचं पांडित्यपूर्ण बोलणं सगळं सोडतं, फायनली ते येऊन भेटतं आपल्या भाषेत. त्या आरशासमोर उभे राहा, तर माझ्यात आहे का जातीपाती, कातडी सोडून जर पाहिली तर खाली जर दिसलं तर पापच आहे, शापच आहे. आणि आपण सगळे मिळून किमान करू शकतो अशी गोष्ट म्हणजे स्वतःला घडवणे, ते फार काळजीपूर्वक घडवायला लागतं. भारतीय समाज व्यवस्थेत लहानाचं मोठं होताना जगताना अत्यंत नकळत सुद्धा सर्व प्रकारचे जातीय आणि वर्गीय संस्कार पोचतातच, ते भाषेत व्यक्त होतात, नकळत होतात. तर तो आपल्या वाढीचा प्रश्न आहे, तण उपटण्याचा आपल्यातले, की आपल्यात नाही ना कुठे ते जातीय विष. तर मला विश्वास आहे की अशा हजारांच्या संख्येने जर तरुण पिढी स्वतःतलं ते दूर करत आणि मग गुणवत्तेवर फोकस करत उद्या समाजाचं चित्र बदलायला निघालं तर समाजही बदलेल, तर भारताचं एक नवं सुवर्णयुग चालू होईल. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याला त्या सुवर्णयुगासाठी एकत्र प्रार्थना करायची.